लेखक अमित बिडवे. वाचन मुक्ता पुणतांबेकर. माझ्या लहानपणी माझी आजी, वडिलांची आई वारली. आजीच्या मांडीवर डोकं टेकवून तिचा हात डोक्यातून फिरत असताना त्या न संपणाऱ्या राजा राक्षसाच्या, पर्या राजपुत्रांच्या गोष्टी ऐकणं फक्त पुस्तकातच वाचलं. दौंड पुणे शटलमध्ये माझ्या आजा नावाचा एक लेख देखील लिहिला होता. लहानपणी शाळेत मित्र मधल्या सुट्टीत म्हणायचा, चल बोरं खाऊ. मला घरून असे शाळेत जाताना पैसे देत नसत. त्याच्याकडे अधेमध्ये 1-2 रुपये असत. मी त्याला तसं विचारलं की तो म्हणे, बापूच देतोय होय आमचा, पण आजी आहे ना, ती देती हळूच. बोरं खाताना ती आंबट गोड चव तोंडात असे आणि आपल्याला आजी नाही याचं कडवट दुःख. 2004 साली मी अवचट बाबाच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो. ओळख देखील नव्हती. एका कार्यक्रमासाठी विचारायला गेलो होतो. बाबा घरी नव्हता. कोणीतरी गेस्ट आणि बाहेर हॉलमध्ये पलंगावर एक आजीबाई सगळ्यांशी हसत खेळत गप्पा मारत बसलेल्या होत्या. मी असा एकदमच गेलेलो होतो. बावरलो, पण त्या आजी खूप प्रेमाने बोलल्या. नंतर ओळख वाढली. जात येत राहिलो आणि कधी त्या घरचाच होऊन गेलो समजलं देखील नाही. आठवड्यातून 2-3 वेळा तरी बाबाकडे जाऊन बसे. सकाळी 11 वाजता जात असे. घराचं दार कायम लोटलेलं असे. दार ढकलून आत गेलं की समोरच्या बोर्डवर बाबाने नुकतेच काढलेले फोटो पाहत एका पायावर उभं राहून कसरत करत बूट काढायचे. खिडकीजवळच्या पलंगाकडे लक्ष जातच. थंडीतली सकाळ असली की छानसं अंगावर काहीतरी गुंडाळून पलंगावर खिडकीशी वाचत बसलेली आजी दिसे. तिला तसं पाहणं देखील खूप छान वाटायचं. ती सगळी ऊब आणि वात्सल्य आपल्याला जाणवायचं. मग आपली चाहूल लागली की हळूच चष्म्यातून वर बघणार. कोण आलंय याचा अंदाज आला की ये एकटाच आलायस का, असं हळूच पुस्तकात खुणेचं बोट ठेवत हसत मुखाने विचारणार. कधीकधी सिरियल्समध्ये रंगलेली असे. मग मी तिला नमस्कार करून जवळ बसायचो. डॉक्टर म्हणून गेलेलो असलो तर गुडघे कंबर तपासून तिचा तो गोळ्यांचा डबा उघडून काय घे काय नको ते सांगत बसायचो. सहज म्हणून गेलेलो असलो की असंच गप्पा मारत बसायचो. मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच ती 80 वर्षाच्या पुढे होती. पण अतिशय तल्लख बुद्धी, मिश्किल स्वभाव आणि कायम हसतमुख. इतके वेळा भेटलो, पण त्या वयात बरेचदा ऐकायला मिळते ती किरकिर एकदा देखील केलेली आठवत नाही. आहे त्या परिस्थितीचा आहे तसा हसतमुखाने स्वीकार. गप्पा मारताना मी 1-2दा आजीचा हात धरून बसलो होतो. आवडायचं मला ती ऊब, तो स्पर्श. मग गप्पा रंगल्या की सध्या काय वाचन सुरू आहे, ओतूरच्या आठवणी, मुलं, नातवंड असं काय काय सुरू असायचं. मग काही जोक झाला की आम्ही हसायचो. हसताना आजी इतकी गोड दिसायची. त्यात त्या खिडकीतून येणाऱ्या लाईटमध्ये तिचा मूळचा गोरापान देखणा चेहरा आणखीनच छान दिसायचा. माझी 2 पुस्तकं वाचून तिने त्यातलं सगळं तपशीलवार मला सांगितलं होतं. गप्पा झाल्या की मी बाबा असं विचारायचो. मग आजी बाबाच्या रूमकडे बोट करून आहे असं म्हणायची. बाबाशी गप्पा मारत असताना वेळ कसा जायचा ते समजायचं नाही. मग आजी दाराशी येऊन म्हणायची, अनिल अरे चला जेवायला, 1 वाजला, चल रे तू पण. मग आम्ही 3घं बाहेर डायनिंग टेबलावर जेवायला जाणार. माझं आणि बाबाचं जेवण सुरू झालं की एक छोटीशी ताटली घेऊन आजी त्यात मोजकं वाढून घेऊन हळूहळू जेवत बसायची. बाबाच्या डोक्यात एखादी ताण वगैरे असली की तो एकदम मोठ्याने ती माझ्याकडे बघून म्हणणार. मी दाद देऊन आजीकडे बघितलं की आजी छानशी हसणार. मध्येच नीट जेव रे म्हणणार. बाबाचं जेवण झाल्यानंतर तो उठून आत गेला की मी आजीचं होईपर्यंत बसून राहायचो. चालेल उठलं तरी ती म्हणायची,
पण मी तरी बसून राहायचो. मग बाबा झोपायला जायचा आणि मी घरी निघता निघता आजीशी बोलत बसायचो. येत जा आणि अंजली आणि मुलांना पण घेऊन ये पुढच्या वेळी, निघताना आजीचं आवर्जून सांगणं. एकदा आजीला बरं नव्हतं म्हणून बाबाचा फोन आला. मग आम्ही दोघांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिला खूपच अशक्तपणा आला होता. पण आठवड्याभरात ती बरी झाली आणि परत तिचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. त्यानंतर वर्षभराने मी पुण्यातून दौंडला शिफ्ट झालो. मग पूर्वी इतकं जाणं होत नसे. तरी गेलो पुण्याला की अधूनमधून जात असे. कायम आजी फ्रेश आणि हसतमुख. त्या वयातसुद्धा माझ्या दोन्ही मुलांची नावं तिच्या लक्षात होती. आता गेल्या दिवाळीत भेटलो होतो, मुलं आणि मी. खूप गप्पा मारल्या. तिचे आणि मुक्ताचे फोटो काढले. आजीचे 3-4 वेळा फोटो काढले होते मी आणि सर्वांना खूपच आवडतात ते फोटो. त्या दिवशी निघताना ती जेवून जा म्हणाली. आज नको, पुढच्या वेळेला, असं म्हणून मी निघालो. आज सकाळी मुक्ताचा मेसेज आला. आजी गेली. 96 वय आणि शेवटपर्यंत फिट होती आजी. शेवटपर्यंत चालत फिरत होती. किती छान ना. पण शेवटी माणूस गेला हे कळलं ना की मन सैरभैर होतंच. मेसेज वाचून मोबाईल बेडशेजारी ठेवला आणि डोळे मिटून पडून राहिलो. आजीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. अचानक जाणवलं, गालावर एक ओघळ आला आहे. आजी म्हणून मी हाक मारेन ती शेवटची व्यक्ती आज गेली. माणूस जातो तेव्हा जाता जाता सोबत खूप काही घेऊन जातो. आपल्याहून वयाने मोठी असं एक एक करत माणसं जायला लागली ना की आपल्या वाढत्या वयाची जाणीव व्हायला लागते, नाही का? आता आपण आजी म्हणून हाक मारू असं कोणी राहिलंच नाही, हा विचार आज दिवसभर डोक्यात होता. पण असं वाटलं की ते सुख तर लहानपणीच आपल्या आयुष्यातून गेलं होतं. आपले पेशंट असणाऱ्या ते अवचट आजीसारख्या कितीतरी प्रेमळ आजा वयाच्या 45पर्यंत का होईना आपलं बालपण टिकवून होत्याच की.